सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी तसेच शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी 50 नवीन सामुदायिक शौचालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला। या प्रकल्पासाठी सुमारे 1,69,08,400 रुपयांच्या निविदा प्रक्रियेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे सभागृहात सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। सभेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील आणि स्मृती पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। या योजनेअंतर्गत एकूण 50 सीटची सामुदायिक शौचालय उभारली जाणार असून प्रत्येक सीटसाठी शासनाकडून 1.75 लाख रुपये आणि महानगरपालिकेकडून 1.63 लाख रुपये असा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ई टेंडर प्रक्रियेद्वारे कामासाठी निविदा मागवण्यास समितीनं कायदेशीर मान्यता दिली आहे। या प्रकल्पासाठी शासनाकडून 87.50 लाख रुपये आणि महानगरपालिकेकडून 81.58 लाख रुपये असा एकूण निधी खर्च केला जाणार आहे। यामुळे शहरातील स्वच्छता पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सभेत स्थायी समिती सदस्य पद्मश्री पाटील, मालुश्री खोत, मोहन वाटवे, गणेश माळी, उदय बेलवलकर, स्वाती शिंदे, कीर्ती देशमुख, बबिता मेंढे, स्मिता यमगर, दीपाली पाटील, मयूर पाटील, अभिजित भोसले, शिरीन पिरजादे, मैनुद्दीन बागवान आणि सुरेश बंडगर आदी उपस्थित होते। सभेचे कामकाज महापालिका सचिव सहदेव कावडे यांनी पाहिले। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समिती कटिबद्ध असल्याचे सभापती अतुल माने यांनी यावेळी नमूद केले।